ही आहे राजूची आई, जी स्वयंपाकघरात राजूसाठी छान छान जेवण बनवत आहे. आणि हा आहे राजू, जो सतत मोबाईल पाहत असतो. आई राजूला म्हणते, राजू, आधी अभ्यास कर बाळा. राजू मोबाईल गेम खेळत रागाने ओरडतो, आई, तू सारखे सारखी बोलू नको ना ग. आई शांत होते. कधी कधी आपण आईवरच राग काढतो, कारण तिचं खरं प्रेम आपल्याला समजतच नाही. पण आई राग मनात ठेवत नाही बरं का. ती रात्री उशिरापर्यंत आपल्या मुलांसाठीच जगत असते. राजू झोपलेला असतो. आई मात्र त्याची शाळेची बॅग भरत असते, कपडे घडी करत असते. आईचं प्रेम कधीच कमी होत नाही. दुसऱ्या दिवशी राजू शाळेला जातो. गडबडीत राजूचा डब्बा खाली पडतो. हे पाहून सर्व मुले हसू लागतात आणि राजूकडे पाहत म्हणतात, अरे बघा बघा, सगळा डब्बा पडला. आता राजू काय खाणार? त्या क्षणी त्याला आईची खूप आठवण येते. आई नवीन डब्बा घेऊन धावत येते. राजू, भूक लागली असेल ना बाळा? राजू आश्चर्याने आईकडे पाहतो आणि विचारतो, आई, तुला कसं कळलं? आईला सगळं कळतं रे बाळा. आई म्हणजे फक्त व्यक्ती नाही, ती देवाचं रूप असते. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. राजू रडत रडत आईला मिठी मारतो. आई, मला माफ कर, मी तुला उलट बोललो. आई हसते आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवते. जगात सगळं मिळेल, पण आईचं प्रेम पुन्हा कधीच मिळणार नाही. म्हणून आईचा आदर करा. आईला कधीच दुखवू नका, कारण आई म्हणजेच देवाचं प्रेम. म्हणून महाराष्ट्राचे महाकवी ग. दि. माडगूळकर आपल्या कवितेत म्हणतात, आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आ ई. मुलांनो, शिकणे अ आ ई.